नमस्कार. आज खूप दिवसांनी ऑलमोस्ट एक आठवड्याने मी फार्मवर आली आहे आणि फायनली माझ्या इथे डांगर भोपळा लागलेला आहे आणि मला हे माहीत नाही आहे की तो हार्वेस्ट कधी करायचा आहे. सो त्याची साईज बरीच मोठी झाली आहे, पण तो काढण्याजोगे आहे का ते मला सांगा. मी फ्लिप करते फोन. सो हा आहे आमचा डांगर भोपळा. इथे एक लागला आहे, हा मोठा आहे, म्हणजे ते तुम्ही इमॅजिन हा माझा हात आहे आणि ही साईज आहे. आणि हा एक छोटूसा आहे आणि ह्याला दोन अशी होल आहेत. सो आय डोंट नो तो किडलेला असेल की काय. सो हा कमेंट करा आणि मला सांगा की हा हार्वेस्ट करण्याच्यासाठी आता तयार झाला आहे का. आणि अशी सुंदर संध्याकाळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. मिरच्या मला हार्वेस्ट करायच्या आहेत, पाहू शकता लाल झाल्यात मिरच्या झाडावरच. इथे हार्वेस्ट करायचे आहेत. सनसेट होतोय आणि अपडेट देते आता घराच्या बांधकामाचं. सो बेसिकली मी गेले होते मुंबईच्या घरी आणि तिथे काही पर्सनल कामासाठी मला राहावं लागलं. अमर इथे आलेले आणि त्यांनी थोडेसे फोटोज घेतले जे मी टाकेन या व्लॉगमध्ये. बोगनविला बराच आला आहे. शेंगा आम्ही सगळ्यांना हार्वेस्ट करायला सांगितलेले आमच्या इथे जे काम करत होते त्यांना. आणि हे आता कलर्स आहेत बोगनविलाचे. हे जरा रिपीट झाला आहे हा आणि हा कलर. सो तिथे मे बी इथे एक मध्ये आम्ही व्हाईट कलरचा बोगनविला लावू, तर तो कॉन्ट्रास्ट होईल. आणि कामाचं अपडेट असं आहे की आत्ता हे फाउंडेशन त्यांनी रेडी केलं आहे आणि मी यावर कधीच चढले नाही आहे, फर्स्ट टाईम चढणार आहे. आणि ह्याच्यात आता मुरूम आणला जाईल आणि मुरूम टाकला जाईल आणि हे सगळं भरलं जाईल. आणि हे असं आहे, तर हा एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता. हे काइंड ऑफ देवाच्या हे लिव्हिंग रूमचा एरिया आहे आणि इथे आमची देवाची खोली येणार आहे. आणि इथे इथे रीडिंग नूक येणार आहे आणि इथे देवाची खोली येणार आहे. आणि हे कोर्टयार्ड आहे. यू कॅन सी दिस लवली. आणि त्याच्यानंतर दॅट्स गोइंग टू बी आवर ओपन बाथरूम. तो आमचा बेडरूम आहे. त्याला अटॅच टॉयलेट. तो मम्मांचा रूम आहे आणि त्याला अटॅच टॉयलेट. आणि त्याच्यानंतर पाठच्या साईडला म्हणजे इथून ही सगळी पडवी आहे. सो ही सगळी पडवी आहे आणि इथे चूल करणार आहोत. इथे चूल असणार आहे या स्पॉटवर. हे ओपन बाथरूम आहे, ओपन टू स्काय, नॉट ओपन टू स्काय बाथरूम आहे. आणि अमर झाडांना पाणी घालतात कारण की ऑलमोस्ट 3 दिवस आम्ही 3 दिवस ते नव्हते आणि एक आठवडा मी नव्हती. सो हा अपडेट आहे सध्या तरी. झाडं बरीच सुकलेली आम्ही आलो तेव्हा, त्यामुळे पाणी टाकावं लागलं. मिरच्या आता मला हार्वेस्ट करायच्या आहेत.
आणि पपयाला छोटी छोटी फुलं लागली आहेत. मला माहीत नाही ती मेल फ्लावर्स आहेत की फिमेल फ्लावर्स आहेत. सो मला माहीत नाही त्याचे पपया येतील की नाही, पण हे अशी तिला फुलं लागलेली आहेत. आता मुरूम आणतील आणि मुरूम इथे डंप करतील आणि त्याच्यानंतर तो JCBने भरला जाईल आणि मग लेवलिंग त्याचं मॅन्युअली होईल. सो हे बिचारा काजूचं झाड होतं आणि एका ट्रक जो डंप करायला आलेला त्यांनी ते पूर्ण तोडून टाकलं. आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह की ते परत त्याला थोडंफार पालवी फुटेल आणि ती फुटलेली आहे छोटीशी इथे. पण मला माहीत नाही, मला वाटतं ती जी फुटली आहे ती कलम आलेल्या खाली फुटली आहे. सो आय डोंट नो काही कामाचं आहे हे काजूचं झाड की नाही ते कमेंटमध्ये लिहा प्लीज. हे डिंकाचं झाड आहे. हे पण बरेच वेळ अशी फक्त काठी दिसायची, त्याला पण पालवी फुटली आहे फायनली. हे बघा अशी. आणि सो ती छोटी छोटी जांभळं आली आहेत जांभळाच्या झाडाला. आणि हे शमीचं झाड होतं. हे आम्ही घराच्या अगदी लागून होतं म्हणून त्याला ट्रान्सफर केलं आहे, पण त्याचा सगळा त्याची पानं आहेत ती गळून गेली आहेत. सो आय एम जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स की ते परत येईल म्हणून. सो लेट्स सी. पण चाफा सुकला आहे तर माहीत नाही का, पण चाफ्याला हे समहाव एका प्रकारचं डिझीज होतं आणि त्यामुळे चाफा खूप बहरत नाही. त्याला पण मला काहीतरी करायचं आहे, बघूया. इथे पण जो पपई आहे त्याला काहीतरी एक आंबे गैया पिकलेले आहेत. यू कॅन सी. इकडचा आंबा पक्ष्यांनी खाल्लेला खाली सापडला, त्यामुळे हे आता काढण्याच्या लायकीचे झालेले आहेत. तर हे आम्ही काढू जेवढे होऊ शकतील तेवढे. आणि दुसरा एक पपईचं झाड आहे ते सुद्धा बघा, हा असा पक्ष्यांनी खाल्लेला आंबा. ह्या पपईच्या झाडाला पण फुलं आली आहेत. हे बघा. ओनली थिंग इज पपई अजून आले नाहीत कुठल्या झाडाला. आय डोंट नो मेल आहे का फिमेल आहे, पण ते कळेल नंतर. ह्याला पण आले आहेत. ह्याला तर छोटे छोटे आय थिंक पपई पण आला आहे. सो दिस इज थँकफुली फिमेल आय गेस. सो हाय बेबी. आणि हो, बाकीची झाडं चांगली वाढतात. हे रँडमली लिंबूच्या झाडाखाली आलेलं पपईचं झाड आहे. सो मला माहीत नाही ह्याला ट्रान्सफर करायचं की नाही, पण आय थिंक केलेलं बरं आहे. लेट्स सी. हो, हे आय टेक अ कॉल. केळी वगैरे चांगली वाढतात या झाडाला. ह्यावर्षी फक्त हे 4 आंबे लागलेले आहेत वरती टोकाला, आंबेच नाही लागले. गेल्या वर्षाला भरपूर आंबे होते, यावर्षी नाही आहेत. आणि या पेरूच्या झाडाला फुलं लागली आहेत. सो होपफुली बघा इथे एक फूल लागलं आहे. सो लेट्स सी. जामचं झाड आहे आणि ह्याला पण फुलं लागलेली आहेत. आय कीप यू अपडेटेड. सो येस, हे आम्ही झाड ही रोड करताना इथे एक हे कडीलिंबाचं झाड होतं, त्याच्यावरनं हा रोड करून घेतलेला. पण आता हे आलं आहे तर मी ठेवणार आहे, कारण की साईडला इथून रोड जातो आहे आणि ह्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, हा देणार नाही आहे हे झाड. म्हणून मी अमरला म्हटलं त्याला असंच असू दे, विल कीप दॅट. आपण जरा मनोवर करायला लागेल, गाडी पण ठेवून देऊया ते. आणि गुड, प्लांट्स आर मेकिंग गुड प्रोग्रेस. गेल्या आठवड्यात अमर जेव्हा आलेले तेव्हा त्यांना मी झाडांना ताक घालायला सांगितलेलं, तर त्यांनी घातलेलं आहे. त्यामुळे आय थिंक पालवी फुटलेली आहे, म्हणजे अगदीच मरगळ झालेली झाडं आहेत किंवा जे मरणाच्या मार्गावर होती ती परत जिवंत झाली आहेत. सो ओव्हरऑल गुड. आणि
इथे जरा मी शहाणपणा करून ह्याच्यात पाणी टाकलेलं, पण आता हे काढायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. हे आमचं बेलाचं झाड आहे. सो यू कॅन सी ब्युटिफुल सनसेट. आता मी पाणी घालू आणि दॅट्स इट. आय कीप यू अपडेटेड. बाय. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा डांगर भोपळ्याबद्दल पण आणि पपईच्या झाडाबद्दल पण. बाकी तर चाललं आहे. होपफुली अजून झाडं लावू पावसाच्या आधी. आंबे काढू, आंब्याचा पण अपडेट देईन. सो बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.